व्याकरण मालिका भाग क्रमांक 3 सामान्य रूप अधिक माहिती भाग 1 संकल्पना सौवर्षा प्रमोद चोपदार। शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचे बदलणारे रूप सारखेच म्हणजे सर्वसामान्य असते। एक शब्द पाहूया, तळ। त्याचं मूळ रूप आहे तळे, सामान्य रूप तळ्या। आणि जर या सामान्य रूप तळ्याला आपण प्रत्यय लावला तर ते कसे होईल पाहूया। तळ्याचा, तळ्यात, तळ्याशी, तळ्यास। मूळ शब्दातील अंत्यस्वर ह्रस्व असला तर सामान्य रूपाच्या वेळी तो दीर्घ होतो। कवी, कवीस, सामान्य रूप आहे कवी। कवी, कवीने, सामान्य रूप आहे कवी। गुरु, गुरुचा, सामान्य रूप आहे गुरु। अनेक वचनी शब्दांच्या सामान्य रूपावर नेहमी अनुस्वार येतो। मुलांना, मुलान, मुलींची, मुलीन, पशुंत, पशून, घोड्यांचा, घोड्यान, शहरांतून, शहरान। नामाच्या लिंगाप्रमाणे व त्याच्या शेवटी असणाऱ्या स्वराप्रमाणे सामान्य रूप निरनिराळ्या प्रकारे होते। ही सामान्य रूपे कशी होतात याबाबतचे काही नियम पुढे पाहूयात। पुल्लिंगी नामांचे सामान्य रूप पुढील प्रमाणे। अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते। आता पाहूया उदाहरणे। बाळ, बाळाला, सामान्य रूप बाळा। घर, घरास, सामान्य रूप घरा। खांब, खांबास, सामान्य रूप खांबा। शरीर, शरीराचा, सामान्य रूप शरीरा। आकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते। पाहूया उदाहरणे। घोडा, घोड्याला, सामान्य रूप घोड्या। कोयता, कोयत्याने, सामान्य रूप कोयत्या। दोर, दोऱ्याचा, सामान्य रूप दोऱ्या। अपवाद आहेत काही शब्द, ते असे आजोबा, दादा, काका, मामा, नाना, राजा, चहा। ईकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते। पाहूयात काही उदाहरणे। धोबी, धोब्याला, सामान्य रूप धोब्या। तेली, तेल्याने, सामान्य रूप तेल्या। माळी, माळ्याचा, सामान्य रूप माळ्या। काही शब्द अपवाद आहेत, ते असे भटजी, हत्ती, नदी, काजी, पतोजी, मुनी, ऋषी। ईकारांत व उकारांत तत्सम शब्द आता दीर्घांत लिहावयाचे असल्यामुळे त्यांचे सामान्य रूप दीर्घांतच राहते। पाहूया काही उदाहरणे। कवी, कवीला, सामान्य रूप कवी। गुरु, गुरुचा, सामान्य रूप गुरु। साधू, साधूने, सामान्य रूप साधू। नीती, नीतीचा, सामान्य रूप नीती। उकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप वाकारांत होते। पाहूयात काही उदाहरणे। भाऊ, भावांनी, सामान्य रूप आहे भावान। विंचू, विंचवांना, सामान्य रूप आहे विंचवान। नातू, नातवांचा, सामान्य रूप आहे नातवान। अपवाद काही शब्द आहेत, ते पाहूया। पेरू, चाकू, खडू, शत्रू, खेळाडू आणि पशु। एकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते। पाहूयात काही उदाहरणे। फडके,
फडक्यांचा सामान्य रूप फडक्यान. गोखले गोखल्यांचा सामान्य रूप गोखल्यान. मोरे मोऱ्यांसाठी सामान्य रूप मोऱ्यान. ओकारांत पुल्लिंगी नामाच्या मूळ रूपात बदल होत नाही, ओकारांतच राहते. उदाहरण पाहूया. किलो किलोस सामान्य रूप किलो. धनको धनकोस सामान्य रूप धनको. धनकोचा अर्थ सावकार. विशेष टीप. शुद्ध लेखनाच्या नियमानुसार कवी, हरी, गुरु, वायू, प्रीती यांसारखे तत्सम ह्रस्व ईकारांत व उकारांत शब्द मराठीच्या स्वभावानुरूप दीर्घांत उच्चारले जातात, म्हणून तेही आता दीर्घांत लिहावेत. धन्यवाद. भेटूया पुढील भागात.